नमस्कार. एकनाथ शिंदे यांनी एका दगडात जे काल पक्षी मारले त्याचे परिणाम आजही दिसून येत आहेत. आदित्य ठाकरे दिल्लीला गेले आहेत शरद पवार यांना भेटायला. काल संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदेंवर आगपाखड केली. तसंच शरद पवार यांनाही सुनावलं. ते कमी होतं म्हणून की काय, आज दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे यांनी तीच रेकॉर्ड पुन्हा प्ले केली. असं सगळं होत असताना शरद पवार मात्र शांत आहेत. त्यांचा एका शब्दाचा, अगदी एका शब्दाचाही प्रतिक्रियात्मक व्हिडिओ आलेला नाहीये. इतकंच नाही मित्रांनो, तर भाजप देखील शांत आहे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री किंवा यांची संगत वाढते आहे, हे खरं म्हणजे भाजपसाठी धोकादायक आहे. पण भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया नाहीये. याचा अर्थ समजून घेतला पाहिजे मित्रांनो, जो मी कालच्या व्हिडिओत सांगितला की एकनाथ शिंदे यांनी फक्त एक मूव केली आणि अनेकांना घायाळ केलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की अनेकांना असं वाटतं की एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे होऊ नये. काल मला फोनवरून पण अनेकांनी याबद्दल विचारलं. तसंच व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स देखील टाकलेल्या आहेत की एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे होऊ नये. खरंच एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे होऊ शकतो का? राजकारणात काहीही होऊ शकतं, पण काही अपवाद त्याला असतात मित्रांनो. आणि त्या अनुषंगाने मी आज इथे चर्चा करतोय. एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे का होणार नाही, याची कारणं मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांना शिवसेना हा पक्ष हा वडिलोपार्जित मिळालेला नाहीये. एकनाथ शिंदे हे शाखा प्रमुख होते, त्याच्या अगोदर शिवसैनिक होते, शाखा प्रमुख होते, नगरसेवक झाले, आमदार झाले. अशा सगळ्या पायऱ्या चढत चढत, म्हणजेच कार्यकर्ता म्हणून जे काही कष्ट करावे लागतात ते करत, एक नगरसेवक म्हणून किंवा एक शाखा प्रमुख म्हणून आपल्या बरोबरच्या लोकांना कसं सोबत घ्यावं लागतं, हे एकनाथ शिंदे यांना माहिती आहे. नगरसेवक म्हणून काम करताना मित्रांनो, लोकांच्या समस्या काय आहेत, लोकांसाठी कसं धावून जायचं, हे त्यांनी अनुभवलेलं आहे. आमदार म्हणूनही काम करताना त्यांनी हे सगळं केलेलं आहे, लोकसंग्रह जमा केलेला आहे. इतकंच नाही तर पक्षातले अनेक लोक आपल्या सोबत ठेवलेत. खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडलीच नसती किंवा शिवसेनेवर दावाही ठोकला नसता. पण एवढं सगळं करूनही एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांनी वारंवार अपमान केला, वारंवार अपमान केला. आणि तो अपमान जिवारी लागल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे पर्याय नव्हता आणि म्हणून त्यांनी शिवसेना सोडली आणि शिवसेनेवर दावा ठोकला. मंडळी, अपमानाने एखादी व्यक्ती जेव्हा व्यथित होते त्यावेळेस तिला दुसरा पर्याय हा शोधावा लागतो. आणि त्यावेळेस अपमान करणाऱ्या व्यक्तीला हे विचारलं जात नाही की बाबा तू का अपमान केलास. उलट अपमानित होऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीलाच हे विचारलं जातं की तू गद्दार आहेस. हेच एकनाथ शिंदे यांच्याबद्दल झालेलं आहे. उद्धव ठाकरे यांना पक्षच वडिलोपार्जित मिळालेला आणि त्यामुळे आपण राजेच आहोत, आपण राज्य करण्यासाठीच आलेलो आहोत, ही जी सरंजामशाही मानसिकता आहे ना, ती उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काठोकाठ भरलेली. त्यांना शिवसैनिकांची दुःख, त्यांनी सोसलेला हाल अपेष्टा, त्यांनी निर्माण केलेला जनसंग्रह, हे याची कल्पनाच नाहीये. उद्धव ठाकरेंना वाटतंय माझ्या बापाचा पक्ष आहे त्यामुळे मी म्हणेन ती पूर्व दिशा. आणि त्यातून निर्माण झालेला अहंकार आणि त्या अहंकारातून उद्धव ठाकरे यांनी युती तोडली. कारण त्यांच्यासाठी
मुख्यमंत्री पद महत्वाचं होतं, जे त्यांना उपभोगायचं होतं. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना निर्माण केली मित्रांनो. अगदी ग्राउंड लेवल पासून शिवसेना निर्माण केली. आणि त्यामुळे कार्यकर्त्याचं, शिवसैनिकाचं दुःख, त्याच्या भावना, आकांक्षा ह्या सगळ्या बाळासाहेबांना माहीत होत्या. आणि म्हणून त्यांनी युती तोडण्याचा कधी प्रयत्न केला नाही मित्रांनो. नाही केला. वारंवार त्यांनी भाजपशी जुळवून घेतलं. गरज होती तिथे भाजपला फटकारलं, पण युती तोडून आपला मुख्यमंत्री बनवायचं हे स्वप्नही त्यांनी कधी बघितलं नाही. तेच नेमकं एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हे पहिलं कारण आहे की एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे होऊ शकत नाही. अगदी अगदी होऊ शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे की आज आपण मुख्यमंत्री झालो, आता उपमुख्यमंत्री आहोत, आपला पक्ष वाढवायचा आहे. अशा वेळेस भाजपसारखा एक भक्कम मोठा पक्ष आपल्या पाठीशी असेल तर आपली राजकीय वाटचाल सुलभ आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे हा तसा विचार करू शकत नाही. हे त्यांना माहिती आहे आणि हे भाजपला देखील माहिती आहे, म्हणून भाजप गप्प एका शब्दाने प्रतिक्रिया दिलेली नाहीये. दुसरं कारण मित्रांनो, की ज्या वेळेस एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यावेळेस त्यांनाही कल्पना नव्हती की आपल्यासोबत 40 आमदार येतील. पण हे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेले? कारण त्यांनीही अपमान सहन केला होता. त्यांनाही शिवसेनेत, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याकडून अतिशय अपमानित वागणूक मिळाली होती. अशा वेळेस कोणीतरी एक नेतृत्व त्यांना हवं होतं, जे एकनाथ शिंदे यांच्या स्वरूपात त्यांना मिळालं. एकनाथ शिंदे मध्ये बद्दल काही गिले शिकवे असतील तर हे आमदार त्यांच्यासोबत बाहेर पडले नसते. याचा अर्थ स्पष्ट आहे की एकनाथ शिंदे हे सगळ्यांना बरोबर घेऊन जातात, सगळ्यांची सुखदुःख जाणतात, त्यांना सोबत ठेवतात. आणि अशा वेळेस एकनाथ शिंदे यांना एक गोष्ट कळते की ही जी सगळी मंडळी आपल्या सोबत आली आहेत त्यांचा विश्वास आपल्यावर आहे. आणि तसंच भाजपचा विश्वास आपल्याबरोबर आहे. त्यामुळे आपण तो विश्वास तोडायचा नाही. उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने विश्वासाला काही अर्थच नाही. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे सरंजामशाही वृत्ती, आपण म्हणजेच बाळासाहेबांचे सुपुत्र, त्यामुळे शिवसेना आपली, हे त्यांच्या डोक्यात फिट्ट झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी भाजप सोबत युती तोडण्याचं मोठं पाऊल उचललं, जी अर्थातच त्यांची आत्महत्या होती. हे दुसरं कारण. तिसरं कारण मित्रांनो, एकनाथ शिंदे हे जननेते आहेत. ते काही फळडे वक्ते नाही आहेत. फार चांगलं भाषण करतात असं नाहीये, किंवा कायदे नियम तोंडपाठ आहेत त्यांना असं पण नाहीये. पण ते जननेते आहेत, लोकांमधले नेते आहेत. लोकांच्या भावभावना ते ओळखतात. नुकताच ते हबप मोरे यांनी आत्महत्या केली, एकनाथ शिंदेने त्यांना मदत केली, कोणीही सांगितलं नव्हतं. अशा पद्धतीने एकनाथ शिंदे लोकांच्या अडीअडचणी सोडवतात, त्यांच्या सोबत असतात. उद्धव ठाकरे यांना लोक नको असतात. हा फार मोठा गुण आहे मित्रांनो. हा फार मोठा गुण आहे जो बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होता. बाळासाहेब रोज इतक्या लोकांना भेटायचे आणि लोकांच्या भावभावना ओळखायचे. एकनाथ शिंदे नेमकं ते करतात. आणि लोक ज्या वेळेस बोलतात त्यावेळेस ते कोणी असं सांगणार नाही की तुम्ही युती तोडून बाहेर या, तुम्ही वेगळे व्हा किंवा शरद पवारांसोबत जा, नाही सांगणार. एवढं नक्की. आणि त्यामुळे त्या भावभावना एकनाथ शिंदे ओळखतात. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे होणार नाही, ज्यांच्याकडे लोकसंग्रहच नाही किंवा लोकांमध्ये जाणंच त्यांना योग्य वाटत नाही. कोण भेटायला आलं तर त्यांना भेटत नाही. हा स्वभावातला फरक आहे आणि तो फरक अतिशय महत्वाचा आहे. मंडळी, ही 3 प्रमुख कारणं मी तुमच्या समोर मांडलेली आहेत. पण एक गोष्ट निश्चित आहे की जरी एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे होणार नाही,
एवढं निश्चित असलं तरीही अपमानित वागणूक जर मिळाली तर मनुष्य काहीही करू शकतो. ते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये दाखवून दिलं. आता पुन्हा तसं होऊ नये. मग कदाचित कोणाला अपमान झालेला आवडत नाही, तो शिंदेंनाही आवडणार नाही. ते वेगळी भूमिका घेऊ शकतात. पण तशी परिस्थिती निदान भाजपमध्ये तरी नाहीये. त्यामुळे घाबरू नका, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे होणार नाही. असो मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.